आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 26। सगळ्यात पहिले आपल्या सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। तर ऑफिस स्किल्स वर क्लिक करा। यामध्ये बघा नॉलेज चेकचे प्रश्न दिलेला आहे, तर नॉलेज चेक वर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून नॉलेज चेकला चालू करायचं आहे। याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर संपूर्ण व्यवस्थित पाहून घ्या। डॅश डॅश त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारखे अनेक टेम्पलेट पुरवते म्हणतात, तर कोण पुरवते बघा, तर मायक्रोसॉफ्ट आहे। त्याला क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। www.office.com वरील मोर टेम्पलेट पर्यायाखाली तुम्हाला जर एखादे योग्य एक्सेल टेम्पलेट मिळू शकले नाही, तर कुठला पर्याय तुम्ही क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे। तर याचं उत्तर एक्सप्लोरर ऑल टेम्पलेटवर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। खालीलपैकी कोणते उद्देश संघटित उपस्थिती अहवालाद्वारे पूर्ण केले जातात म्हणत आहे, तर कोणते आहे बघा, तर याचं उत्तर वर्गात कोणते विद्यार्थी उपस्थित आहे पाहण्यासाठी 1, त्यानंतर कोणते विद्यार्थी वर्गात गैरहजर आहेत हे पाहणे 2। तर याच्यावर क्लिक करा दोन्हीच्या वर, हे दोन्ही त्याचे उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। www.office.com वरील एखाद्या टेम्पलेटवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे, तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर डाउनलोड आहे। डाउनलोड क्लिक करा, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। एक्सेल शीट वरील एक रो तुम्ही हायलाइट करू इच्छिता, ती रो सिलेक्ट केल्यानंतर हायलाइट करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय निवडायला पाहिजे म्हणत आहे, तर कोणता पर्याय आहे बघा, तर याचं उत्तर फिल कलर्स आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर बघा आपल्या नॉलेज चेकचं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर याच्यातनी बघा पाहू शकता तुम्ही पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। त्यानंतर नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर सिम्युलेशन क्वेश्चन्स वर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा 2 सिम्युलेशन क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, तुम्हाला दिलेल्या शीटमध्ये तुम्ही कॉलम्स आणि रो डिलीट करू शकता आणि इन्सर्ट करू शकता, म्हणजे दिलेल्या शीटमध्ये कॉलम ए डिलीट करा म्हणत आहे, तर कॉलम ए ला सिलेक्शन करा अशा प्रकारे। त्यानंतर डिलीटच्या ऑप्शन्स वर जायचं आहे आणि डिलीट शीट कॉलम वर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतरचा प्रश्न इथून लावायचा आहे। हायलाइट करणे प्रभावी आहे कारण ते मजकुरातील महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष वेधून घेते, म्हणून आता जितेंद्र सिंगची उपस्थिती असलेली पंक्ती हायलाइट करण्यासाठी येलो रंग वापरा म्हणत आहे। तर या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे आणि याच्यातून येलो रंग घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर बघा आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। तर याच्यात बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। अटेंडन्स रिपोर्ट तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती इमेज डिस्प्ले टेम्पलेट योग्य आहे ते ओळखा म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या मित्राला MS एक्सेल फाईल मधील संपूर्ण कॉलम कसा हटवायचा हे समजून घ्यायचे आहे, ते करण्यासाठी योग्य स्टेप ओळखा म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला पहिला ऑप्शन वापरायचा आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेल मधील सेल मधील टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे, तर आपल्याला टेक्स्टचा रंग चेंज करायचा आहे। तर टेक्स्टचा रंग चेंज करण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन 2 वापरायचा आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, करेक्ट आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेल मध्ये सेलचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे, तर सेलचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे, तर सेलचा रंग बदलण्यासाठी आपल्याला ऑप्शन 1 चा वापर करायचा आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या मित्राने अलीकडेच एक्सेल मध्ये अटेंडन्स रिपोर्ट तयार केला आहे, फाईल कशी सेव्ह करायची हे त्याला माहित आहे, पण एक्सपोर्ट कसे करायचे ते माहित नाही। MS एक्सेल फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप ओळखण्यात त्याला मदत करा म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल मेनूवर जायचं आहे, एक्सपोर्ट वर क्लिक करा, सेव्ह ॲज वर क्लिक करायचं आहे आणि तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। फाईल मेनूवर जा, एक्सपोर्ट वर क्लिक करा, क्रिएट PDF एक्सप्रेस वर क्लिक करून पब्लिश करायचा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे।
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. बरोबर आहे. एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर बघा आपला स्कोर्स या ठिकाणी दिलेला आहे, तर इथे क्लिक करा आणि कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर गाइडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे, तर इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न, एक्सेल ओपन करा. एक्सेल मध्ये फाइल टॅब न्यू बटनचा वापर करून ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि सेल B1 मध्ये अटेंडन्स रिपोर्ट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर MS एक्सेल ओपन करण्यासाठी इथं स्टार्ट बटनावर जा किंवा सर्च बटनावर जायचं आहे आणि इथे एक्सेल फाइल सर्च करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर ब्लँक वर्कबुक याच्यातून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर B1 वर क्लिक करा म्हणत आहे आणि B1 वर क्लिक करून आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट हे नाव टाईप करा म्हणत आहे. तर B1 वर जा आणि ते नाव त्यामध्ये टाकायचं अशा प्रकारे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रश्न लावायचा इथून. दिलेल्या एक्सेल टेम्पलेट मध्ये होम टॅब, सेल्स ग्रुप, डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून कॉलम ए डिलीट करा म्हणत आहे. तर कॉलम ए ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जा आणि डिलीट शीट कॉलम वर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. फाइल टॅब सेव्ह याचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर अटेंडन्स रिपोर्ट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाइल टॅबवर जा, सेव्ह याज वर जायचं आहे, डेस्कटॉपवर जा म्हटलेलं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट नावाने सेव्ह करायचं आहे. तर कॉपी करून घ्या आणि त्याला फाइल नेम मध्ये फाइल नेम टाका त्या ठिकाणी आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, वीकली अटेंडन्स रिपोर्ट शीट होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटमचा वापर करून वीकली अटेंडन्स रिपोर्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर वीकली अटेंडन्स रिपोर्ट याला सिलेक्शन करा. त्यानंतर याच्यात आपल्याला फिल कलर मध्ये जायचं आहे आणि कोणता कलर सांगितलेला आहे, स्टँडर्ड ऑरेंज कलर सांगितलेला आहे. त्याच्यातून स्टँडर्ड ऑरेंज कलर इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, फाइल एक्सपोर्ट क्रिएट PDF एक्सप्रेस चा वापर करून दिलेले वर्कबुक PDF मध्ये एक्सपोर्ट करा म्हणत आहे. तर PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाइल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे एक्सपोर्ट वर क्लिक करा, क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते फाइल PDF मध्ये कन्वर्ट झालेली आहे. त्यानंतर या फाइलला इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे सर्व गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवण्यात झालेले आहेत. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि आपला स्कोर्स आपण इथं पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन एंड टेस्ट सोडवायचं आहे आपल्याला. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फंक्शन्स कीज काही विशिष्ट कार्य करण्यासाठी सोपे पर्याय किंवा शॉर्टकट देतात म्हणत आहेत. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. डॅश हा कॉम्प्युटर कडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय म्हणत आहे. तर याचं उत्तर इनपुट आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. कीबोर्डवरील अशी की उदा कॅप्स लॉक जी एखादी वैशिष्ट्य चालू करते आणि बंदही करते तिला काय म्हणतात म्हणत आहे. तर तिला आपण टॉगल केस म्हटले जाते. कीबोर्डवरील कीज ज्यांच्यावर बाणाचे चिन्ह असते त्यांना डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण नेव्हिगेशन कीज म्हटले जाते. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता आपलं सेशन 26 चं सेशन कम्प्लिशन टेस्ट सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 26 कंप्लीट सोडवायचा आहे.